आज आपण पपईपासून मस्त असं बघा जाम बनवणार आहोत। आणि याच्यासाठी मी इथं बघा पिकलेली व्यवस्थित बघा पपई घेतलेली आहे। आता आपण ही कट करून घेऊयात। बघा खूप पिकलेले, त्याच्यामुळे अशी पिकलेलीच घ्यायची बघा व्यवस्थित अशी। बघा पपईचे असे साल काढून घ्यायचे आपल्याला वरची बरोबर घेऊ शकता। याच्यातील बिया पण बघा मी व्यवस्थित काढून घेतल्यात। आता कट करून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। बघा असे कट करून घेतले। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। बघा मस्त अशी आपली ही प्युरी तयार झालेली आहे बघा पपईची। बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली। आता याच्यामध्ये बघा आपण ही सगळी प्युरी ओतून घेऊयात। बघा थोडासा घट्ट होईपर्यंत बघा आपल्याला असाच एकदम मोठ्या गॅसवरती बघा हे परतून घ्यायचं थोडं वेळ। आणि नंतर थोडंसं घट्ट झालं की मग आपण याच्यात साखर घालून घेऊयात। बघा मी एक 5 मिनिटं बघा हाय फ्लेमवरती एकदम व्यवस्थित बघा असे हलवत त्या गोडीनुसार बघा कमी जास्त करू शकता। आता हे मिक्स करून व्यवस्थित बघा आणखीन आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं। बघा साधारण 2 वाटी आपला गर होता, तर त्याच्यात मी एक अर्धी वाटी बघा साखर टाकलेली आहे। कारण का आणखीन एक खूप आटणार आहे, त्याच्यामुळे जास्त पण गोड होतं, त्याच्यामुळे जरा साखर टाकताना बघा एक 5 मिनिटानंतर आणखीन बघा आपलं हे मिश्रण कढईला पूर्णतः सोडायला लागले। बघा चव वाढवण्यासाठी मी एकच वेलची बघा न कुटता अशीच टाकलेली। याच्यामुळं याचा सुगंध आहे ना खूप छान येतो बघा वेलचीचा, आणि खूप दिवस टिकण्यासाठी पण मदत होते। बघा आता आपले मिश्रण व्यवस्थित बघा सगळीकडे सोडलेले आणि एकदम दाटसर झालेले। आता आपण गॅस बंद करत बघा 15 मिनिटं बरोबर माझा हाय फ्लेमवरती आणि थोडी मीडियम करत 15 मिनिटं लागलेली बघा हा जाम बनवण्यासाठी। बघा अशा प्रकारे मस्त असा आपला हा पपईचा जाम तयार झालेला आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। चपाती बरोबर, ब्रेड बरोबर, कशाबरोबर खूप छान लागतो। चला तर मग रेसिपी आवडली असेल ते एकदा नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग धन्यवाद।